सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT ह्या युनिटाच्या खाली येणारा डिजिटल इनिशिएटिव्ह बद्दल आपण बघूया। पहिला आहे टॉक टू टीचर। टॉक टू टीचर शिक्षकासोबत बोलणे। टॉक टू टीचर हे प्रोजेक्ट MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट यांनी ह्याला फंडिंग देतात। IIT बॉम्बे यांनी ही प्रोजेक्ट सुरू केलेले आहे। विद्यार्थ्यांना जे काय अडचणी येतात तो अडचणी ह्यांना तुम्ही फोन करून तुमचा अडचणी विचारू शकता आणि तुमच्या अडचणीला त्यांनी उत्तर देतात आणि त्याच्यासोबत लँग्वेज डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे। व्हर्च्युअल लॅब, हॅप्टिक्स आणि नॅचरल लँग्वेज इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हे टॉक टू टीचर आहे। नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT यांच्या अंतर्गत ही प्रोग्राम सुरू केलेले आहे। त्याच्यानंतर स्वीप इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। आता जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लोकसभा आणि राज्यसभा आणि विधानसभा ह्यांच्या संदर्भात जे काय आपण इलेक्शन देतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचा हा प्रोग्राम आहे। 2009 पासून ही प्रोग्राम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी सुरू केलेले आहे। 2009 पासून काय म्हणजे वोटर्सना एज्युकेशन द्यायचं आहे। जे वोटर्स आहे, जे मतदान करणारा मतदाता आहे, मतदातांना मताविषयी महत्त्व पटवून सांगणे। मत केल्यानंतर काय फायदा होणार आहे, मत म्हणजे प्रत्येक एक मत खूप इम्पॉर्टंट आहे। वाजपेयी सरकार आपला आदरणीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब केवळ एक मत त्यांना मिळालं नाही म्हणून सरकार कोसळलेलं आहे। ह्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की एक वोट किती महत्त्वाचा आहे। स्वीप या प्रोग्रामामध्ये सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन, जे प्रत्येक व्यक्ती मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे। त्याच्यातून अनेक पूर्ण देश घडवण्याची कामं एक मतदाराच्या हातात आहे। हे स्वीप या प्रोग्रामापासून आपण समजून घेऊया। त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कल्पवृक्ष आपण म्हणतो ना, कल्पवृक्ष जे आपण मागतो ते देतात, असंच इथं पण आहे। डिजिटल लर्निंग एन्व्हायरमेंट शिक्षण घेण्यासाठी वातावरण पूर्ण डिजिटल असणं आवश्यक आहे। ही प्रोजेक्ट MHRD यांच्या अंतर्गत नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT ह्या प्रोग्रामच्या खाली कल्प सुरू झालेले। हे प्रोजेक्ट काय आहे तर क्रिएटिंग डिजिटल लर्निंग एन्व्हायरमेंट फॉर डिझाईन। ओके, आता आचार्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक, आचार्य म्हणजे शिक्षक। ही एक आचार्य आहे। ही आचार्य काय करतात? ही आचार्यांचे काम काय? इंटिग्रेटेड कंटेंट पोर्टल, इंटिग्रेटेड सगळं एकत्रित केलेलं कंटेंटचा ही पोर्टल आहे। ओके, पोर्टल। आता हे 70 प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये सुरू आहे। नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICTच्या अंतर्गत आचार्य प्रोग्राम आहे। फॅसिलिटीज टू सर्च ऑल होस्टेड कंटेंट, सगळं कंटेंट इथं तुम्हाला अवेलेबल आहे। त्या कंटेंटच्या रिलेटेड विद्यार्थी अभ्यास करून पुढे जाऊ शकतो। त्याच्यानंतर ऑस्कर, हे सिनेमामधला ऑस्कर वेगळा, इथला ऑस्कर वेगळा। ऑस्कर म्हणजे काय? रिपोजिटरी ऑफ वेब बेस्ड इंटरॅक्टिव्ह ॲनिमेशन and simulation as a learning project for science and engineering at the colleges। फोन करू नका हो, मला फोन लई टेन्शन येते। वेळ नाही ना बोलायला, क्षमा करा, नंतर आपण बोलूया। सिम्युलेशन ॲज अ लर्निंग ऑब्जेक्ट फॉर सायन्स अँड इंजिनिअरिंग ॲट द कॉलेजेस। इंजिनिअरिंग आणि सायन्स कॉलेजमध्ये जे आपण प्रोजेक्ट करतो तो प्रोजेक्ट ॲनिमेशनच्याद्वारे, सिम्युलेशनच्याद्वारे आपण करूया। आणि स्कूल लेवलमध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये ह्या 2 सब्जेक्टात तुमचं सिम्युलेशन ॲनिमेटेड पद्धतीने आपण प्रयोग करू शकतो। त्याच्यानंतर ARIIA म्हणजे काय? मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट अंतर्गत ही प्रोग्राम आहे। A म्हणजे अटल, R म्हणजे रँकिंग, अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव इथं ठेवलेलं आहे। अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स
इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट. जे आपल्या भारत देशातील जे काही हायर इन्स्टिट्यूशन्स आहे, युनिव्हर्सिटीज आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये हायर इन्स्टिट्यूशन्स म्हणजे नवीन नवीन इनोव्हेटिव्ह त्यांनी निर्माण केला पाहिजे. एंट्रीप्रिनरशिप डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. एंट्रीप्रिनरशिप आणि इनोव्हेशनमध्ये कोण व्यवस्थितरित्या करीत आहे हे पाहून त्या इन्स्टिट्यूशन्सला, त्या विद्यापीठाला एक रँक देण्याची कामं ही प्रोग्राम करीत आहे. त्याच्यानंतर हे काय साक्षात, हो बापरे, साक्षात तर तुम्ही साक्षात परमेश्वर आल्यासारखा झाला की हो साक्षात. हे इथलं साक्षात काय, साक्षात म्हणजे वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल. या एज्युकेशन पोर्टलमध्ये तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड सर्व माहिती ह्याच्यामध्ये मिळतात. हे पायलट प्रोजेक्ट आहे टू फॅसिलिटेट लाईफ लाँग लर्निंग फॉर स्टुडंट्स, टीचर्स अँड दोज इन एम्प्लॉयमेंट ऑर परस्यूट ऑफ नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना किंवा जे लाईफ लाँग शिक्षण घेणारी लोक असतात त्यांना, किंवा एम्प्लॉयमेंट करणाऱ्या लोकांना, नोकरी करत असलेल्या लोकांना, किंवा घरी बसून निवांत असणार काही लोक असतात, अभ्यास करत असतात काही लोक, 80 वर्ष होऊ द्या, 90 वर्ष होऊ द्या, तरी ते अभ्यास करत बसलेले असतात. अशा लोकांना इथं साक्षातमध्ये जे प्रत्येक विषयांच्या संबंधित माहिती इथं मिळून जातो. ओके, पूर्ण लक्षात घ्या. आणि फोन घेतला नाही म्हणून क्षमा करा. खूप विद्यार्थी फोन करतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना फोनमध्ये गायडन्स करणे आता तरी हायली इम्पॉसिबल झालं मला, कारण 10वीचं असेसमेंट कामं करून त्या उरलेल्या वेळेत मी व्हिडिओ करीत आहेत. मग त्यामुळे तुम्ही एक जण फोन करून 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास मला असं डोक्यात खाजलं तर माझा व्हिडिओ कसा होणार. त्यामुळं क्षमा करा. जे काही माहिती आहे हे सगळं व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. व्हिडिओमधनं तुम्ही सगळं ऐकून घ्या, कारण मला 1 सेकंद खूप इम्पॉर्टंट आहे, 1 मिनिट खूप इम्पॉर्टंट आहे. मला माहिती आहे तुमचा श्रद्धा माझ्यावर आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय, परंतु सर्व विद्यार्थ्यांना सांगायला मला खूप त्रास होतो आहे. माझं ना मेंटली खूप बिघडलेलं आहे. लई फोन येतात रोज, प्रत्येक फोनमध्ये कसं सांगणार, आणि प्रत्येकाने शॉर्टकट विचारतात. तुमच्या पाया पडतो, कृपया मला शॉर्टकट विचारू नका आणि सिक्रेट विचारू नका. सिक्रेट सांगा. कसं सिक्रेट सांगू प्लीज? तुमच्या पुन्हा एकदा मी पाया पडून म्हणतो, मला हा असा प्रश्न विचारू नका. सिक्रेट सांगा सर, शॉर्टकटमध्ये सांगा. काय हे केलं तर परीक्षा पास होतो? अजिबात नाही. मला ते माहीतच नाही शॉर्टकट. मी काय सांगू तुम्हाला? मग माहीत असेल तर मी कशाला हे सगळं लेक्चर घेत बसलो असतो. डायरेक्ट तुम्हाला एकच व्हिडिओ करून हे सिक्रेट आहे, फॉलो करा, परीक्षा पास व्हा. हो का नाही? बरोबर आहे की नाही? मी व्हिडिओ कशाला केला असतो? नाही प्लीज. आणि आता तर काही लोक मला डायरेक्ट शिवायामध्ये आलेलं व्हॉट्सअपमध्ये, तुम्ही फोन उचलत नाही, म्हणजे असं अरोगंटली दे आर टॉकिंग. आणि तसं मी डायरेक्ट ब्लॉक करतो. नको रे बाबा, तू मला ब्लॉक कर, मी तुला ब्लॉक करतो. काय, मला कोणाशी भांडण करायची गरज नाही. आय एम नॉट एनिमी ऑफ एनीबडी, आय एम नॉट फ्रेंड ऑफ एनीबडी. मी कोणाचा मित्र नाही आणि कोणाचे शत्रू नाही. त्यामुळं मला कोणाबद्दल विरोध नाही आणि कोणाबद्दल प्रेम पण नाही. मी माझ्याबद्दलच, मी कसं सुधारू हेच बघतो मी. तुम्ही पण तसंच बघा, तुम्ही कसं सुधारताय, आणि जेवढं शक्य तेवढं मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, कृपया फोन करून मलाही त्रास देऊ नका आणि तुम्ही त्रास घेऊ नका. ओके, थँक्यू सो मच. अँड आता मला एक हिंदुस्तान टाइम्स इंग्लिश न्यूजपेपरमध्ये जस्ट आता एक आर्टिकल वाचलो. काय जबरदस्त आर्टिकल आहे हो, किती महत्त्वाचे आर्टिकल आहे. वाचलात का तुम्ही? असं वाचू नका. झोमॅटो एक झोमॅटो म्हणून एक हे आहे की बघा, आपण ऑनलाईनने त्यांना फूड ऑर्डर करतो, जेवणाचा ऑर्डर करतो. सिटीमध्ये, मोठमोठ्या शहरात तुम्हाला भूक लागलं की मला 1 प्लेट भात द्या, 1 प्लेट टोमॅटो द्या, 1 प्लेट, म्हणजे तुम्ही खानाचा ऑर्डर करता. आणि तो खाना जेवण घेऊन येणारा माणूस जो डिलिव्हरी बॉय असतो, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय गाडीवर येत असताना दिल्लीमध्ये काय झालं म्हणे, एका ट्रॅफिक सिग्नलमध्ये तो अडकला. मग ट्रॅफिक सिग्नल किती, 2 मिनिटांचा, 3 मिनिटांचा, 1 मिनिटांचा पण ट्रॅफिक असतो, 1 मिनिट. मग 1 मिनिट ट्रॅफिक थांबल्यानंतर तो माणूस काय केला, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय
मोबाईल उघडून त्या मोबाईलमध्ये UPSC परीक्षेबद्दल असं एक सरांनी व्हिडिओमध्ये लेक्चर देत होता. तो व्हिडिओ त्याने ऐकत होता एका मिनिटात. मग एका मिनिटात काय त्यांना कळलं असेल, एका मिनिटात काय त्यांना समजलं असेल, असा नेगेटिव्ह तुम्ही विचार करू नका. म्हणजे तो माणूस एका मिनिटातसुद्धा तो झोमॅटो विकणारा माणूस तो माणूस UPSC परीक्षेचं तयार करतो. कलेक्टर होण्याचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये आणि 1 मिनिटासाठी तो YouTube ऑन करून तो लेक्चर पाहतो. म्हटल्यानंतर काय डेडिकेशन असेल, काय त्यांचा इच्छा असेल, काय त्यांचा जे भावना असेल बघा. टाईम इज व्हेरी प्रेशियस. आणि तुमचा जो स्वप्न आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. आणि तुमचा कमजोरी, तुम्हाला काही त्रास असेल तर त्रास आहे त्या मुलाला, म्हणून तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आहे. स्वप्न आहे IAS होण्यासाठी आणि समय मिळत नाही म्हणून त्या ट्रॅफिक सिग्नलमध्ये थांबूनसुद्धा तो अभ्यास करतो. म्हणून समजून घ्या, टाईम इज प्रेशियस दॅन एव्हरीथिंग. व्यवस्थित तयारी करा. ऑल दी बेस्ट. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मी व्हिडिओमध्ये सांगत आहे. ओके. पुन्हा एकदा मला शॉर्टकट फोनमध्ये कृपया विचारू नका. म्हणजे तुम्हाला सांगू नये म्हणून असं माझा भावना नाही. मुळात सांगतो मी तुम्हाला. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगतो. तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. कधी सांगणार आहे? पेपर झाल्यानंतर सांगतो का तुम्ही? बघू, माझ्या अंगात कधी भूत येतील तेव्हा सांगतो. नाहीतर लिंबू घेऊन माझ्या घरी.